सीझन 6च्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी जान्हवी किल्लेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आला. थँक्स अ लॉट. पण इथे येणं सोपं नव्हतं नाही का? सोपं होतं का या व्हेन्यूपर्यंत येणं? नाही ना? वाटेत तुम्हाला बरेच अडथळे आले असतील नाही का? बरेच तारं पार करत करत तुम्हाला इथे यावं लागलं असेल. बरोबरच आहे, बिग बॉसचं घर आहे, सोपं कसं असेल नाही का? पण मला असं म्हणायचं की तुम्ही हे सगळं फक्त काही क्षणात जगला. पण बिग बॉस मराठी सीझन 6चे सगळे कंटेस्टंट हे सगळं 100 दिवस जगणार आहे. बापरे! कारण हे आहे नवीन वर्ष, नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन एक. आणि त्याच्या सोबतच येणार आहे नवीन नवीन चॅलेंजेस. बापरे! मला तर आताच टेन्शन आलंय. ऍक्च्युली मला माझ्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत, कारण की बिग बॉस खूप जवळचं नातं आहे माझं, तुला सगळ्यांना माहीतच असेल. सो जर काही चुकलं तर मला माफ करा. आणि या सगळ्यांमध्ये सुरू होतोय बिग बॉस मराठीचा नवीन सीझन, म्हणजेच महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा नवीन सीझन, बिग बॉस मराठी सीझन 6. जोरदार टाळ्या म्हणतो प्लीज. आणि या वर्षीची थीम काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. या वर्षीची थीम आहे दार उघडणार, नशिबाचा गेम पाळणार. अँड थँक्यू सो मच. परत बिग बॉस मराठीची ही थीम म्हणजे बिग बॉस मराठीची 6ची थीम ही अनोखी आहेच. आणि या वर्षातली ही सगळ्यात मोठी बातमी नवीन वर्ष आता सुरू झालं आणि ह्या वर्षातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे. सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रियालिटी शो येतोय बिग बॉस मराठी सीझन 6. चला तर मग सुरुवात करूया बिग बॉस सीझन 6च्या या प्रेस कॉन्फरन्सला. बिग बॉस मराठी को-पावर्ड बाय दारुमे प्रॉपर्टीज आणि संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK, डेडिकेटेड डाइंग एडवाइस, पितांबरी डिशवॉश जेल, पुनागार सन्स, जेमिनी कुकिंग ऑइल आणि कॉटन क्रीम. असोसिएट स्पॉन्सर सोसायटी. उन्हाळा संपला की ज्या आतुरतेने आपण पावसाची वाट बघत असतो, त्याच आतुरतेने आपण सगळेजण बिग बॉसच्या नवीन नवीन सीझनची सुद्धा वाट बघत असतो. म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, कलाकारांपासून ते पत्रकारांपर्यंत सगळेच मराठी बिग बॉसची वाट बघत असतात. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की तुम्ही पत्रकार तर महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे ते राजकारण सोडून तर आपण सगळे बिग बॉसच्या घरात काय राजकारण सुरू असणार आहे याची चर्चा जास्त असते नाही का? आमच्या सीझनला तर आम्ही आमचे नवीन नवीन खेळ खेळत राहिलो, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आम्हा सगळ्यांना पोहोचवलं ते तुम्ही सगळ्यांनी, आणि तेही अगदी गुलगत पद्धतीने. सो थँक्यू सो मच. तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे.